हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, 4-5 दिवस झाले काही व्हिडिओ आले नाही. तर याचं कारण असं का लग्न सराई चालू आहे, दुकानात पण खूप सारी गर्दी होऊन जायची, घरी पण कामाची धावपळ, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता नाही आले. तर म्हटलं चला आज थोडासा आहे ना व्हिडिओ शूट करू, कारण आज दिवसभर आहे ना जरा सुट्टी घेतली होती मी. तर बाहेर गेले होते दिवसभर, घरी नव्हते. तर आत्ता आले, 6 वाजले. तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करू. थोडंसं काय बाहेर गेले होते तर थोडासा भाजीपाला पण आणलेला आहे. तर चला 6 वाजले, तर संध्याकाळची देवपूजा वगैरे करायची. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला, सर्व काही भाजीपाला आणलेला आहे, भाजीपाला निवडायचा आहे. निवडून सर्व काही फ्रीजमध्ये भरून ठेवते मी. हे बघा, मेथीची जोडी आणलेली, मी 50 रुपयाला एक भेटली मला, कारण आता उन्हाळा दिवस म्हणल्यानंतर भाजीपाला जरा महागच भेटतो. तर चला सर्व काही भाजीपाला निवडून मी फ्रीजमध्ये ठेवते, नंतर भेटते. चला सर्व काही भाजीपाला निवडून झाला, सर्व काही फ्रीजमध्ये ठेवला आपली संध्याकाळची देवपूजा झाली. तर आता किचनमध्ये आली मी, तेव्हा आपल्याला करायचं आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकात आहे ना मी मस्त निवडून ठेवलेली, पूर्ण काही निवडून घेतलेली. मी तिची भाजी ती सुकी बनवणार आहे आणि मसाले भात बनवणार आहे. तर चला मी आता स्वयंपाक बनवून घेते. तर इथं मी सर्व काही स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती. तर मला मेथीची सुकी भाजी बनवायची होती. तर मी आधी ना मेथीची सुकी भाजी बनवायला टाकून साईड बाय साईड लगेच खिचडी भाताचा पण कुकर लावून देणार होते. तर इथे मी असे लसूण जिरेची फोडणी देऊन आणि त्यामध्ये ना तेलामध्ये भाजी ना पूर्ण परतून घेऊन आणि हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे दळून मी त्या भाजीला टाकणार होते. तर मी भाजी शिजत टाकून एक साईडला लगेच मी खिचडी भाताची पण तयारी करून ठेवली होती. मला लगेच खिचडी भात पण शिजत टाकायचा होता, कारण खूपच वेळ होऊन गेला होता स्वयंपाकाला. तर त्यासाठी मी खूप सारा काही लसूण सोललेला होता. आणि इकडे सर्व काही तयारी करून ठेवली होती. आपला कांदा, टमाटा, फ्लावर, शिमला मिरची, बटाटा सर्व काही मी कट करून घेतलं होतं. मी संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करायचं म्हटलं का त्याच्यामध्ये खूप काही गरम होतं. तर मी ना पटपट या भाजी ना सर्व काही कुकरमध्ये परतून घेत होते आणि गरम तर
खूप काय गरम होत होतं, त्यामुळे ना मी किचनची खिडकी उघडून दिली आणि ना आपल्या सर्व काही भाज्या परतून झाल्या आणि त्यामध्ये ना मी लाल तिखट, कोंबडा मसाला आणि ना किचन किंग मसाला सर्व काही टाकून घेतला. तर या मसाल्याने ना आपला ना मसाले भात एकदम भारी होतो आणि टेस्ट पण छान लागते. तर बघा मी ना 1008 तांदूळ घेतला होता आणि तोच तांदूळ वापरतो. आणि या तांदळाचा ना मसाले भात खूप छान लागतो. कधी कधी आम्ही बासमती पण वापरतो, जास्त करून आम्ही 1008 तांदूळ वापरतो. तर स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतला आणि कुकरला लावून ना 3 शिट्ट्या मी कुकरच्या करून घेतल्या. भाताचा कुकर लावून घेतला आणि त्यानंतर एक साईडला लगेच मी पीठ मळायला घेतलं. पीठ मळून आणि मी लगेच चपात्या करून घेणार होते. तर चला सर्व काही स्वयंपाक करून झाला आहे. इथं मस्त आपली मेथीची भाजी झाली, इकडे चपात्या झाल्या, खिचडी भात झाला आहे. सर्व काही स्वयंपाक करून झाला आहे आणि जेवण आत्ता वाजले 8:30 आणि जेवणार लगेच काय करणार नाही, कारण किचनमध्ये ना खूप गरम होते, पूर्ण घाम चालला आहे. थोड्या वेळ ना बाहेर जाऊन ओट्यावर हवेशीर बसते, मग 9 वाजता जेवण करते. तर चला ओट्यावर आल्यानंतर हवेशीर बसले आणि मंदिरात ना आमच्या इथं राम मंदिर होतं, तिथं आरती चालू होती. तर हवेशीर आहे ना मस्त आरतीचा पण आवाज ऐकू येत होता, तर भारी वाटत होतं बाहेर. 9 वाजले जेवण करून घेतो, भूक लागली. मस्त आपल्या इथं असा भात झालेला आहे. मस्त गरम गरम खिचडी भात, मेथीची सुकी भाजी, चपात्या, त्यासोबत लोणचं. तर चला आता जेवण करायला पण बाहेर ओट्यावरच हवेशीर बसणार आहे, कारण घरात खूपच गरम होतं, नुसता उकडा उरायला आहे. चला आता जेवण करून घेते. तर चला सर्व काही सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. माझ्या किचनमध्ये कसं बघा किती पूर्ण किचन भरलेलं आहे. तर चला आता किचन आवरून घेते, भांडी घासून घेते, मग बोलते तुमच्याशी.
ते सर्व काय भांडे घासून घेतले. भांडे घासून झाल्याच्यानंतर आहे ना मी लगेच किचन आहे ना क्लीन करून घेतलं. तर बघा सगळं काय घरातलं आवरून घेतल्यानंतर रात्रीचे वाजले होते 10:30 आणि 10:30 वाजता मी खात होते आईस्क्रीम. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.